आहेत असे हे दोन्ही संघांमधले बॅलन्स टीम. ग्राउंडचा ड्रोन शूट आपण पाहतोय, विहंगमय दृश्य, जबरदस्त ड्रोन शूट केलेला आहे. द्रविड हायस्कूलचं प्रांगण वाई तालुक्यातले एक महत्त्वाचं ग्राउंड आणि या क्रीडांगणाचा आणि त्याच पद्धतीनं वाई शहर आणि वाई शहराचा हा ड्रोन शूट आपल्याला पाहायला मिळतोय मेन स्क्रीनमध्ये. एक विहंगमय दृश्य आहे. ऐतिहासिक तालुका वाई तालुका आणि आज निश्चित महाराष्ट्राचे प्रणेते ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मराठी माणसाला जाग आणली गेली त्यांचा शतकोत्तर स्मृती दिन आहे. शाहीर साबळे जे पसरणी गावचे आणि त्यांना देखील आपण विनम्र अभिवादन करतोय. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आणि यातून सर्व मराठी माणसांना निश्चितपणाने त्यांनी प्रेरणा दिली. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सज्ज झालेले आहेत. मंगेश येवले कुसगाव, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट खेळायचा, आडवा बॅट न, यस नो वेट. त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न, हो डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला. अगदी जबरदस्त गुड रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. खास करून सतीश वाऱ्याच्या वेगामध्ये धावले आणि आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. एक धाव फलकाचा श्री गणेशा झालाय. शून्यातून विश्व निर्माण होते एक संकल्पना आहे आणि शून्यातून एक धाव फलकावरती लागलेले आहे. सतीश वर्सेस मंगेश असं बॅटल 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन, जिथे सर्वात मोठी बाउंड्री आहे त्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि लॉंग ऑफ रिजनमध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे. सुपर क्लासिकल मॅच आहे. एका बाजूला अमित बॉन्ड आयकॉन तर दुसऱ्या बाजूला सतीश सनस आयकॉन. एका बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती मंगेश आहेत ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं वाई तालुक्याचं क्रिकेट खेळलेलं आहे. अनेक मोठ्या टुर्नामेंटमध्ये कुसगाव संघासाठी आपल्या गावच्या संघासाठी अप्रतिम गोलंदाजी केली आहे. तर समोर आसरे गावचा षटकार ब्रँड सतीश. टप्प्याचा बॉल आहे, ऑन साइडला खेळायचा आहे, मिस टाइम स्ट्रोक झालाय. त्यानंतर अमित बॉन्ड डायरेक्ट हिटचा प्रयत्न, इट्स अ लेग बाईज. या मॅच मध्ये दोन्ही खेळाडू पहा प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्षाच्या भूमिकेमध्ये आलेत. 2 बॉल आणि 2 सिंगल, हाय व्होल्टेज ड्रामा, हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. वेगवान बॉल समोरच्या दिशेने खेळला, ऑन दी राईज. क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. बॉल सीमारेषा ओलांडून फरार 6 धावांसाठी येतोय अनिकेत यांच्या बॅटमधून षटकार. समोरचा बॉल होता, थोडेसे शफल झाले, बॅटच्या रडारमध्ये बॉल आला आणि समोरच्या दिशेने टोलावला. एक चांगला मजबूत स्ट्रोक, षटकार. अक्रॉस द बॅट, आडवा बॅटनं मिड विकेट रिजन मध्ये 1 बाउन्स, हाई बॉल फरार होईल. सीमारेषा ओलांडून पहिला षटकार, त्यानंतर चौकार. वाई सिटीचे अनिकेत वाघमारे या ग्राउंडवरती सातत्यपूर्व खेळत असतात आणि मंत्रमुग्ध करतायत. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली, त्यानंतर सतीश यांनी देखील सिंगल घेतली. 8 या 9 पहा अनिकेत शफल झाले भरपूर ऑफ स्टंपच्या बाहेर आणि त्यानंतर आडव्या बॅटनं डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और चौकार देख. अप्रतिम मॅच रंगली. 12 धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिलं मंगेश येवले. मंगेश येवले यांचा विचार केला तर कुसगाव संघासाठी चांगली गोलंदाजी केली. समोर अनिकेत ज्या पद्धतीनं वाई सिटीसाठी खेळत असतात. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप लॉंग ऑफ देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. डीप लॉंग ऑन मधून थोडासा वाईडिश मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. ते स्ट्रॅटेजी बनवण्याचं काम चालू आहे. हा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, 1 बाउन्स. हा बॉल कॅप मधून फरार होतोय. अप्रतिम फटकेबाजी अनिकेत यांच्या बॅटमधून. 4 बॉल फेस केलेत आतापर्यंत आणि चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना पाहायला मिळालेत. 1 षटकार 2 चौकार. अप्रतिम बॅटिंग केली जाते. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात चांगली म्हणजेच अर्ध काम झाल्यासारखं असतं आणि तशाच पद्धतीची सुरुवात करण्याचा मानस आहे. स्लोवर वन, वेट केला, ऑन साइडला खेळलाय, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आले. जे जाळं अंतरलं होतं त्यामध्ये पुरेपूर अडकवलंय.
डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. अगदी स्लोवर वन बॉल होता, वेट केला गेला, ऑन साइडला खेळला. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक मोहित केला हा फटके खेळण्यासाठी. डाऊन दी बॉल सेफ अँड इन टू द बास्केट. चांगला बॉल हाताळला आणि विकेट देखील. स्ट्रॅटेजी मैदानामध्ये क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स. संधीचा खेळ आहे आणि तो संधी निर्माण करून दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं देखील केलं. पहिला धक्का, पहिला झटका टीम अष्टविनायक वॉरियर्स संघाला बसतोय. एक चांगली सुरुवात केली अनिकेत यांनी. बेधडक सुरुवात होती, छोटी खानी चांगली खेळी झाली, परंतु विकेट देऊन बसलेत ऑन साइडला आणि पहिला धक्का देखील लागतो. अनिकेत बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. अष्टविनायक वॉरियर्स संघासाठी नवीन बॅटर तयार होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अक्षय पिसाळ पांडेवाडी गावचे खेळाडू आहेत. त्याच पद्धतीनं पैलवान म्हणून त्यांची ख्याती आहे संपूर्ण तालुक्यामध्ये. फिजिओथेरपिस्ट म्हणून देखील काम करत असतात आणि चांगले हाडवैद्य म्हणून त्यांचं नाव लौकिक आपल्याला पाहायला मिळतं. अक्षय पिसाळ मैदानामध्ये दाखल झालेत. वन डाऊन मध्ये नॉन स्टॅकिंग एंडवरती दाखल होतील. पहिल्या षटकाचा विचार केला लेखाजोखा. पहिला एक बॉल सतीश यांनी फेस केला आणि त्यासोबत अनिकेत यांनी बाकीचे सगळे बॉल फेस केले. त्यामध्ये एक षटकार, 2 चौकार खेळला. एक विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि एक LBW एक लेग बिफोरची धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलं. षटक क्रमांक पहिलं संपलं. ओव्हर नंबर 2 मध्ये युवा खेळाडूची हवा अर्थात प्रथमेश साळुंके जबरदस्त गोलंदाजीसाठी जाणले जातात. वेगवान गोलंदाजी केली जाते आणि दरेवाडी गावचे आहेत बावधन. आणि या ओव्हरमध्ये सतीश सनस यांची जर विकेट प्रथमेश यांनी घेतली युवा खेळाडून तर राजू शेठ शिर्के यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे प्रथमेश यांच्यासाठी. युवा खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म दिला जातो आयोजकांच्या माध्यमातून आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त युवा खेळाडू उजेडामध्ये आलेले आहेत. ही जी स्पर्धा आहे ना संपूर्ण 5 दिवस आपण आठवा अगदी युवा खेळाडूंचा बोलबाला राहिलेला आहे. नवीन खेळाडूंना संधी मिळाली, त्या संधीचं सोनं देखील खेळाडूंनी केलेलं आहे आणि यासाठीच WPL ची वाट सर्वच खेळाडू 365 दिवस पाहत असतात. कुठं पैसा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हो काय खडतंय मैदानामध्ये. अगदी यष्ट्यांच्या जवळून, स्टम्प्सच्या जवळून तो बॉल निघून गेलाय. डगआउट मध्ये संपूर्ण अष्टविनायक वॉरियर्सच्या शांतता आहे कारण हा बॉल खूप इम्पॉर्टंट होता आणि त्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रथमेश यांचा विचार केला तर एक वेगवान गोलंदाज आहेत, त्यासोबतच व्हेरिएशन करणं देखील जातात. सतीश खूप मोठा अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी उघडणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. टप्प्याचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येईल का? नो मॅन्स लँड मध्ये बॉल विसावला. मिस टाइम स्ट्रोक, एकच धाव. त्यानंतर एकाच धावेवरती थांबवलं. बरीचशी पळापळ, प्रेशर आहे दोन्ही संघांकडे. फंबल दोन्ही संघांकडे पाहायला मिळतंय. ज्यावेळेस ऑन साइडला बॉल खेळला गेला, वन बॉल थांबवायचा होता, त्यावेळेस देखील फंबल झालं. आणि इकडे मैदानामध्ये रनिंग बिटवीन विकेट करत असताना सतीश आणि अक्षय यांच्यामध्ये देखील ताळमेळ बिघडला होता. म्हणजे प्रेशर आहे, सिच्युएशन आहे. ही मॅच महत्वाची आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, काटा टक्कर, हाय व्होल्टेज ड्रामा. 17 धावा, 17 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना स्ट्रोक हवेमध्ये, फटका फसलाय. डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक येतोय, पकडला जाईल कॅच. अक्षय पिसाळ बॅक टू डग आउट. महत्वाचा झटका. पहिलाच बॉल फेस केला, गोल्डन डकचे शिकार. नाराज आहेत स्वतःवरती. स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळायचा होता परंतु लांबी कमी पडली, उंची जास्त होती. ऑन दी राईट स्ट्रोक होता समोरच्या दिशेने. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षकानं शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली आणि त्यानंतर वेल टेकन, इझी टेकन, सेफ हँड इन टू द बास्केट. फलंदाज बाद. 2 धक्के लागलेत नवीन बॅटर. यावेळेस आता मांढरदेव गावचा पर्याय निवडलेला आहे, राहुल वानखेडे. एक बाहुबली फलंदाज आहेत, हे देखील पिंच हिटर आहेत मैदानामध्ये. परंतु आता सावध भूमिका घेणं गरजेचं आहे कारण 2 महत्वाच्या विकेट दुसऱ्याच ओव्हरमध्ये आलेत.
त्यामुळं सेन्सिबल खेळ देखील आवश्यक आहे. एका बाजूला आता दोन्ही खेळाडूंची जबाबदारी वाढली आहे. एका बाजूला विकेट देखील टिकवून ठेवायच्यात आणि संघासाठी धावा देखील बनवायच्या आहेत. परंतु प्रथमेश साळुंके छा गया गुरु, बावधन दरेवाडी गावचं नाव गाजणारं नाव. स्टोक फसलाय, पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये येतोय. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगानं बॉल पर्यंत पोहोचेल. रनिंग कॅचचा प्रयत्न, चांगला प्रयत्न डीप लॉंग ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. खूप मोठा रन चेस होता त्या रिजन मध्ये आणि तो रन चेस करत असताना मात्र या खेळाडूकडून झेल फसलाय. परंतु चांगला पद्धतीचा प्रयत्न, चांगले एफर्ट्स घेतले डीप लॉंग ऑन मध्ये. डीप लॉंग ऑन मधून अगदी आपण पाहू शकतो हा खेळाडू मिडॉनला आला आणि तो कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न. 18 धावा, लॉस ऑफ 2 विकेट, 18 रन्स. या ठिकाणी आपण पाहतोय बॅट चेंज करण्यात येते. स्ट्रॅटेजीत आता मैदानामध्ये चालू झालेले आहेत. एका बाजूला आपण पाहतोय अमित बॉन्ड यांची चांगली कॅप्टनशिप, दुसऱ्या बाजूला सतीश सनस जोपर्यंत मैदानामध्ये आहेत तोपर्यंत अष्टविनायक वॉरियर्स या संघाच्या संपूर्ण आशा पल्लवीत आहेत. 2 विकेट जलद गतीनं आल्या, त्यामध्ये अनिकेत यांनी सुरुवात तर चांगली करून दिली, परंतु अनिकेत यांची विकेट आली. त्यानंतर लगातारच्या इंटरव्हलमध्ये दुसरी विकेट देखील अक्षय बिसाळे यांची आली आणि आता सतीश यांच्यावरची जबाबदारी वाढली. मैदानामध्ये प्रथमेश साळुंके चांगली कामगिरी करतायत. 4 बॉलमध्ये 2च धावा खर्च केलेल्या आहेत. एक महत्वाची विकेट देखील घेतली आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप लॉंग ऑनला काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉल यार, चांगला बॉल मैदानामध्ये पेश केलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल न उसळी देखील धारण केली आणि कट देखील झाला. प्लेस करण्याचा प्रयत्न होता, बॅटचा स्पर्श झाला का नव्हता, परंतु मैदानामध्ये अमित यांनी अपील तर उचलून धरली होती. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. 18 धावा धावफलकावरती. चांगली मॅच मैदानामध्ये चालू आहे. अगदी यावेळेस स्ट्रोक समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिजन आणि लॉंग ऑफ रिजनच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षकांची दरी बेधून सतीश सन स्टेप आउट करून खेळतोय चौकार. अप्रतिम फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं प्रेशर वाढलं होतं ते प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न या फटक्याच्या पाठीमागे केला गेला. स्टेप आउट केले गेलं. डीप लॉंग ऑफ मध्ये चाबूक स्ट्रोक आडव्या बॅट न खेळला गेला आणि चांगल्या प्रकारचा स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना सतीश पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा होत्या, परंतु या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा खर्च झाल्या आणि एक महत्वाची विकेट देखील आलेली आहेत. प्रोजेक्टेड स्कोअरचं सांगणं आहे 55 धावांपर्यंत मजल मारली जाऊ शकते, परंतु या खेळपट्टीवरती धावांचा ओघ वाढणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 शिवतेज बॉईज संघाचे खेळाडू अजय मांढरे, ज्या खेळाडूची सातत्यपूर्व चर्चा आहे. लेफ्ट हँडेड बॅटर प्रभावित केलेला आहे या खेळाडूनं आणि अप्रतिम फटकेबाजी केली लीग मॅचेस मध्ये. आता क्वालिफायर मॅचेस आहेत, सुपर 8च्या मॅचेस आहेत, या महत्वाच्या मॅचेस आहेत आणि इथं देखील अजय मांढरे कशा पद्धतीचा खेळ करतील हे पाहायचं आहे. कारण अजयांचा विचार केला तर चिखली गावाला बिलॉंग करतात. समोर स्ट्रायकिंग एंडवरती मांढरदेवचा पर्याय निवडलेला आहे. राहुल वानखेडे 1 बॉल फेस करत असताना 1 धाव बनवली आहे. स्ट्राइक वरती राहुल. स्ट्रोक हवेमध्ये, चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. अप्रतिम फटका राहुल यांच्या बॅटमधून. डीप लॉंग ऑन फोडणारा जबरदस्त टोला, आसमानी फटका, षटकार. हो, खोलवर टप्प्याचा बॉल आहे. त्यानंतर बॅकअप देखील पाहायला मिळतो समीर गाडवे यांच्या माध्यमातून, जे बोपर्डी गावचे आहेत आणि त्यांनी बॅकअप दिलाय. चांगला बॉल हाताळला, वेगवान बॉल होता. यावेळेस ॲग्रेशन पाहायला मिळालं. या आधीचा पहिला 6 जर आपण रिप्ले पाहिला तर त्यामध्ये जबरदस्त षटकार ठोकला गेला. तदनंतर डॉट येतोय. हा बॉल समोरच्या दिशेनं एका हातामध्ये 1 हँडेड कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न होता. अजय मांढरे, जबरदस्त गोलंदाजी.
अप्रतिम गोलंदाजी केली जाते. पहा समोरच्या दिशेने स्ट्रोक, वन हँडेड कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न, हाताला स्पर्श झाला आणि बॉल तिथेच थांबला. परंतु एफर्ट चांगले होते. बॉलिंग करत असताना फॉलोअर थ्रू मध्ये कॅच घेणं सोपं नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये एफर्ट चांगले अजयचे. फुल टॉस बॉल ऑन साइडला, आडव्या बॅटनं डीपचं क्षेत्र निवडलं आणि ते चुकीचं ठरलं. फलंदाज होईल बाद. फुल टॉस बॉल वरती मोहित झाले. डीप लॉंग ऑन, जिथं सर्वात मोठी बाउंड्री आहे तिथे खेळण्यासाठी मोहित केलं आणि ते मोह आवरू शकले नाहीत. ऑन साइडला खेळल्यानंतर खूप चांगला कॅच कॅरी, फलंदाज बाद. चला यानंतरच्या मॅच साठी टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचंय. अनिल स्मृती 11 पसरणी वर्सेस उपसरपंच शुभम अण्णा पवार भुईंज या संघांचे संघनायक कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. लगेच रिपोर्टिंग करा. बॉलिंग ट्रॅक वरती जगन्नाथ, बॅटिंग ट्रॅक वरती जगन्नाथ मांढरे सोमेश्वरवाडीची गावचे आहेत, तर अजय बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळाय, फक्त दिशा दाखवली. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एकाच सिंगल वरती थांबवलं जाते. जगन्नाथ यांचा विचार केला तर थोडेसे आता थांबवलं होतं जगन्नाथ यांना आणि ते आता शेवटच्या 2 ओव्हर फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. स्ट्राईक वरती सतीश, 29 धावा धावफलकावरती आहे. 29. षटक क्रमांक 3 मधला शेवटचा बॉल. सतीश इज ऑन स्ट्राईक. आडवा बॅटने खेळला, ऑन साइडला वेट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप, कॅच महत्वाच्या क्षणी ड्रॉप होतोय. सतीश यांचा कॅच किती महागात पडेल. अगदी शेवटपर्यंत बॉलवरती नजर होती परंतु त्या रिजन मध्ये कॅच ड्रॉप होतोय. इम्पॉर्टंट कॅच होता. अशा पद्धतीनं कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता मैदानामध्ये 30 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 3 विकेट. सकाळच्या सत्रामध्ये खोडियार माता 11 या संघाने जबरदस्त फटकेबाजी केली. ज्या पद्धतीनं आपण पाहतो मोठे स्ट्रोक आले परंतु या इनिंग मध्ये गोलंदाजांनी कमाल केलेली आहे. या ओव्हरमध्ये केवळ 8च धावा आलेल्या आहेत. एक महत्वाची विकेट देखील येण्यामध्ये येते, तर अजय यांनी दुसरी संधी देखील निर्माण करून दिली परंतु ती संधी फसली. 3 विकेट आले, 30 धावा. अजूनही येणारे 12 बॉल बाकी. येणारे 12 बॉल इम्पॉर्टंट. बॉलिंग ट्रॅक वरती धीरज कासुर्डे, याही खेळाडूनं प्रभावित केलं धीरज यांनी. पहिल्या हाफमध्ये जर विचार केला ना जबरदस्त बॉलिंग राहिली आहे. तर समोर सतीश यांनी लीग मॅचेस मधली शेवटची मॅच जबरदस्त खेळली. ओ व्हॉट अ बॉल यार, जबरदस्त बॉल. बॅटचा फेस ओपन केला, त्यानंतर बॉलला पाहिलं, डबल माइंडेड झाले शॉट आणि त्यानंतर प्लेस करण्याचा प्रयत्न. इट्स अ डॉट बॉल. अप्रतिम बॉल. बॅट फ्लो मधून बॉल निघून गेला. चांगला बॉल धीरज यांनी हाताळला. स्टेप आउट झाले. समोरच्या दिशेनं ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. डीप लॉंग ऑफच्या दिशेनं सतीश यांचा वार, षटकार. यावेळेस स्टेप आउट झाले, बॉलवरती नजर ठेवली. डीप लॉंग ऑफच्या दिशेनं स्ट्रोक खेळला. षटकाराच्या मदतीनं धावफलकाला आकार येतोय. धावफलकावरती लागतोय 36 धावा. 36. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 रन्स, 36 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. धीरज कासुर्डे 2 बॉल आतापर्यंत डिलिव्हर केलेले आहेत. त्यामध्ये एक बॉल डॉट डिलिव्हर केला, त्यानंतरच्या बॉलवरती षटकार आलाय. क्षेत्ररक्षणाची जर बाजू आपण पाहिली, डीप मिड विकेट आहे, डीप लॉंग ऑन आहे, त्यासोबत काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो जिथं डीप मध्ये सर्वात मोठी बाउंड्री अशा ठिकाणी. त्यासोबत डीप लॉंग ऑफला देखील अजय मांढरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. असे क्षेत्ररक्षणाचं जे बाजू
ठेवण्यात येते. यावेळेस बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा. इथं मात्र कोणतीही चूक होणार नाही. धीरज कासुर्डे यांना मिळते सफलता. सतीश बबन सनस बॅक टू डगआउट. आसरेगावचा षटकार ब्रँड आणि या खेळाडूला थांबवण्यामध्ये यश आलेलं आहे. धीरज कासुर्डे यांना एक षटकार जरूर आला, परंतु यावेळेस पहा टप्पा पडल्यानंतर बॉलनं स्विंग घेतला आणि तदनंतर ऑन साईडला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या डोक्यावरून, परंतु तो स्ट्रोक फसला आणि पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक पहिला मिळाला. ज्या खेळाडूने अप्रतिम कॅच फिनिश केला. वेल टेकन. फलंदाज बाद. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट आलेली आहे आणि धीरज यांना ते सुयश प्राप्त झालंय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत विजय पाटणे. यांनी देखील अप्रतिम स्ट्रोक खेळलेले आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतो ग्रुप स्टेजेसच्या मॅचमध्ये विजय पाटणे यांच्या माध्यमातून अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यामध्ये यश प्राप्त झालं आणि तदनंतर त्यांच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी झालेली आहे. चला उपसरपंच शुभमण्णा पवार भुईंज संघाने रिपोर्टिंग करा. आणि 2 धावांचा कॉल, 2 धावा देखील मिळालेले, 1 धावेचा कॉल आणि 1 धाव देखील मिळालेली आहे. उपसरपंच शुभमण्णा पवार भुईंज आणि त्यासोबत अनिल स्मृती 11 पसरणी या दोन्ही संघांचे संघनायक रिपोर्टिंग करा. 37 रन 37 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस स्ट्रोक देखील फसलाय. बॉल हवेमध्ये आहे आणि 100 कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न. 2 धावांचा कॉल मिळतोय, 2 धावा देखील मिळत आहेत. 1 से भले 2. 1 रन महत्वाची झालेली आहे आता टीम अष्टविनायक वॉरियर्स या संघाला. अष्टविनायक वॉरियर्स या संघाचा विचार केला तर सुरुवात चांगली झाली, परंतु तदनंतर धावफलकाचा वेग मंदावला आणि त्यानंतर 4 विकेट आल्यानंतर आता कमबॅक केलं जाईल का? हाच स्ट्रोक ऑन साइडला पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये जिथं बाउंड्री लांब आहे. षटकार अंतर कापू शकलेले नाहीयेत खेळाडू आणि त्या रणनीतीमध्ये त्या स्ट्रॅटेजीमध्ये पुरेपूर फसवले. डीप लॉंग ऑन काऊ कॉर्नरला षटकार क्लिअर होऊ शकलेला नाहीये आतापर्यंत. जगन्नाथ मांढरे याही खेळाडूला निराश पावलांनी जड पावलांनी जावं लागेल आपल्या डगआउट मध्ये. 5 धक्के लागलेत म्हणजे निम्मा संघाला डगआउट मध्ये थांबवलेला आहे. आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. हे देखील आसरेगावचेच खेळाडू आहेत. प्रशांत चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल. आसरेगावचे खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती. चला स्पीड घ्या, स्पीड घ्या. एक मिनिट. स्कोर कार्ड वरती 39 धावा आहेत 4 षटकांच्या अखेरीस. खेळाडूंनी मदत करा जरा जार घ्यायला. सहा बॉल येणारे अजूनही या ठिकाणी बाकी आहे. मेगा फायनलचा दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस, महत्वाचा दिवस मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने एक मॅच रंगलेली आहे. एका बाजूला अष्टविनायक वॉरियर्स हा संघ, दुसऱ्या बाजूला शिवतेज बॉईज अनपटवाडी हा संघ आहे. दोन्ही संघांमध्ये ताकद आहे, क्षमता आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.
नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रशांत चौधरी. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले गेलेत. आता डीप लॉंग ऑन आहे काऊ कॉर्नर रिजन जसा जसा उभा ठेवला. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे विजय वर्सेस सागर असं बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. फटका पहिल्याच बॉल वरती कॅचचा अपील. काय कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केलाय यार. अमित बॉन्ड कुसगावचा खेळाडू एक जबरदस्त फिटनेस मैदानाच्या आतमध्ये आपली दाखवतोय प्रतिभा. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय वेगवान बॉल होता सागर यांचा. टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर बॅटची एज घेतली. बॉल हवेमध्ये उडवला. त्यानंतर डाईव्ह लगावली. अक्षरशः पाण्यामध्ये सूर मारावा अशी सूरच मारला आणि कॅच कॅरी केलाय. इम्पॉर्टंट कॅच. चालेल 39 धावा धावफलकावरती आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जिंदगी आजमाती भी उसी को है जो हर कदम पर हर मोड़ पर चलना जानता है. कुछ पाकर तो हर कोई मुस्कुराता है मेरे दोस्तों, लेकिन शायद जिंदगी उसी की होती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानता है. मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार चौकार. या चौकाराची खऱ्या अर्थानं गरज होती. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी भुईंज गावचे उपसरपंच सन्माननीय शुभमण्णा पवार यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती असताना पण नवा. त्याच पद्धतीनं उपसरपंच 11चे टीम ओनर देखील आहेत. 2 बॉलचा खेळ संपलाय. 43 धावा धावफलकावरती. अष्टविनायक वॉरियर्स वर्सेस समोरचा संघ आहे अर्थात शिवतेज बॉईज. दोन चौकार आले. त्यानंतरचा बॉल देखील हवेमध्ये. हा बॉल देखील कुणाल यांच्या बॅटमधून आलेला यांच्या बॅटमधून आलेला षटकार. अप्रतिम फटकेबाजी. 2 चौकार 1 षटकार. या धावा इम्पॉर्टंट आहेत टीम अष्टविनायक वॉरियर्स या योद्ध्यांसाठी. चार बॉलचा खेळ झालाय. अजूनही 2 बॉल. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळायचा आहे. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करतोय. 1 धाव मिळते आणि आता स्ट्राईक रोटेट झालाय आणि स्ट्राईक वरती आपल्याला प्रशांत चौधरी पाहायला मिळत आहेत जे आसरे गावचे आहेत. याही खेळाडूमध्ये प्रचंड प्रतिभा आहे. समोर सागर. लास्ट बॉल शेवट गोड कलतील का. आडवा बॅटने खेळलाय. क्रॅकिंग स्ट्रोक. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आले. बॉलला फील्ड केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. फेकी देखील सुरेख आहे परंतु 2 धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे आणि 5 षटकांच्या अखेरीस स्कोरबोर्ड वरती धावा लागतायत. 56 धावा मॅच जिंकण्यासाठी. 57चं लक्ष. स्पीडअपली मॅच स्टार्ट ठेवणार आहोत आपण. थोडासा वातावरणामध्ये फेरबदल झालाय त्यासाठीच आपण स्पीड घेऊया. टॉस साठी या उपसरपंच 11 या संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या आणि त्यासोबतच अनिल स्मृती 11 पसरणी याही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. सन्माननीय दत्ताशेठ शिर्के यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाणार आहे. एका बाजूला आपण पाहणार आहोत बंटी महांगडे टीम ओनर तर दुसऱ्या बाजूला अमोल कदम आयकॉन प्लेयर
आणि टॉस का बॉस मध्ये टॉस केला जातोय. दोन्ही संघ तगडे आहेत, दोन्ही संघांमध्ये ताकद आहे. व्यंगमय दृश्य ड्रोन शूट आपण पहिला टॉस केला जातोय. टॉस का बॉस मध्ये उपस्थित आहेत दोन्ही संघ मालक, संघनायक आणि त्यासोबतच दत्ता शेठ शिर्के यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. डिसिजन कळवायचं आहे. अनिल स्मृती 11 या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय कळवलेला आहे. गोलंदाजी अर्थात क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कळवलेला आहे. आतापर्यंत टॉसचा लेखाजोखा खूप टॉस इम्पॉर्टंट आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक संघ गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणच घेतोय. चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सुपर 8चे सामने संपल्यानंतर जे सुपर 4चे सामने, सुपर 4 मध्ये जे संघ जातील सेमीफायनल साठी 4 टीमच्या 4 चिठ्ठ्या केल्या जाणार आहेत. नोंद घ्या. फेअर गेम. चला बॅटर लास्ट कॉल. संघ संपूर्ण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये रेडी आहे क्षेत्ररक्षण लावून. आणि त्याच पद्धतीनं बड्डे बॉय या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मांडर देवचा कोहिनूर हिरा, पठार परिसरातला एक जबरदस्त ऑलराऊंडर, मॉन्स्टर 11चा आयकॉन आणि ज्या खेळाडूनं वाईट लयोक्याच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्हा गाजवलाय असा मनीष मांढरे यांचा आज वाढदिवस आहे. उदंड आयुष्याच्या मनापासून अनंत शुभेच्छा. मनीष मांढरे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसा दिवशी टीमला काय गिफ्ट देतील देखील पाहिजे. टीमला म्हणण्यापेक्षा रिटर्न गिफ्ट गणेश शेठ अनपटला कशा पद्धतीने देतील हे पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये बॅटर रेडी होत आहेत. कुसगाव गावचे खेळाडू अर्थात अमित बॉन्ड आणि त्यांच्या सोबतीला केतन. त्याच पद्धतीनं परफेक्ट ऑलराऊंडर ज्या पद्धतीनं मनीष मांढरे यांचा वाढदिवस आहे तसेच ओझरडे गावचे आणि सातारा पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे नितीन कदम यांचा देखील आज वाढदिवस आहे. नितीन यांना देखील उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून अशीच क्रिकेटची सेवा केली जाईल आणि क्रिकेटच्या माध्यमातून नुसता तालुकाच काय हे खेळाडू जिल्हा देखील गाजवतील हीच सदिच्छा. शिवतेज बॉयज संघाचे सलामीचे फलंदाज केतन आणि अमित दोघांची जोडी. तर बॉलिंग ट्रॅक वरती मांडरदेवचे ऑलराऊंडर खेळाडू राहुल वानखेडे. 57 धावांचं लक्ष आहे. 30 बॉल आणि 57 धावा. षटक क्रमांक पहिल्यासाठी आमंत्रित केलेला आहे राहुल यांना. 30 सर्कलच्या बाहेर जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर डीप लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळाडू आहे. षटक क्रमांक पहिला हाताळलं जात आहे. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरचा बॉल. रणनीती आणि त्यानंतर वाईड ऑर्डर डिलिव्हर करण्याचा प्रयत्न फसला. इट्स अ वाईट बॉल. अगदी जाग्यावरतून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटच्या खूप दूरवरती होता आणि हा वाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा रन देखील अंकित केली जाते. ओ यावेळेसचा बॉल अतिरिक्त उंची. नो बॉल प्लस पुढचा बॉल फ्री हिटचा बीमर बॉल. अटॅकिंग बॉल होता. राहुल मैदानामध्ये षटक क्रमांक पहिला हाताळत आहेत. 3 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. वेगवान बॉल आडवा बॅटने खेळलाय ऑन साइडला.
बॉल ट्रॅव्हल होणार नाहीये. फ्री हिटचा बॉल आहे. एक सिंगल कंप्लीट केली त्यानंतर पहा वाऱ्याचा प्रवाह देखील किती इम्पॉर्टंट आहे. या आधीच्या इनिंग मध्ये देखील बॉल ट्रॅव्हल झाले नव्हते. फ्री हिटच्या बॉलवरती हात खोलले परंतु जीवनदान मिळालं. जगन्नाथ मांढरे यांनी चांगला कॅच कॅरी केला आणि लगेच फेकी गेली. त्यांना माहिती आहे फ्री हिटचा बॉल. 4 धावा धावफलकावरती आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट. वा भाई वा. क्लासिक हिट. सुपर हिट स्ट्रोक. उलटा पुलटा फटका. अप्रतिम स्ट्रोक मैदानामध्ये. रिव्हर्सचा फटका. रिव्हर्सचं मादक सौंदर्य. टेनिस क्रिकेट. द ग्लोरी ऑफ टेनिस क्रिकेट. फिरले आणि गरकन फिगर की येऊन वन हँड ऑन साईडला आपल्याला पहिला मिळालं. भिरकावून देताना बॉल पॉईंटच्या डोक्यावरतून रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि षटकाराच्या माध्यमातून आगाज देखील केलेला आहे. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. ज्या पद्धतीनं केतन यांनी पाहिलं समोरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना थोडे अडथळे येत आहेत आणि त्यानंतर स्ट्रॅटेजी बनवली. क्षेत्ररक्षण पाहिलं आणि त्यानंतरचे स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. षटकाराच्या माध्यमातून 10 धावा धावफलकावरती लागतायत. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिजन मध्ये अक्षय पिसाळ. एक सिंगल. अकरा धावा स्कोरबोर्ड वरती. प्रत्येक रन महत्वाचे आहे. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. राहुल वर्सेस आता अमित बॉन्ड. अष्टविनायक वॉरियर्स वर्सेस शिवतेज बॉयज अनपटवाडी. स्ट्रोक चांगला आहे. लाजवाब यार. स्वीप्सचा फटका. शफल झाले. फुल टॉस बॉल पाहिला. फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये डीप मध्ये. गॅप शोधला. चौकार येतोय. पहाच्या पद्धतीनं रिप्लेच्या माध्यमातून स्वीपचा स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. परकलं होतं आणि भिरकावून दिला बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं 4 धावांसाठी आलाय चौकार. अखूट टप्प्याचा बॉल. वही अंजाम वही नतीजा. यावेळेसचा बॉल मात्र सीमारेषा ओलांडतोय. तोडतोय फोडतोय. लगातारचे 2 बॉल 2 चौकार. पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अमित आणि केतन अक्षरशः तुडून पडलेले आहेत. प्रत्येक बॉल वरती प्रहार केलेत आणि ते यशस्वी देखील झालेत. 4 अलीकडे पडला थोडासा. शेवटचा बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि कॅच देखील ड्रॉप. अवघड कॅच आहेत परंतु अशा अवघड कॅच देखील क्रुशल कंडिशन मध्ये तुम्हाला कव्हर करावे लागतील. इथं थर्ड अंपायर टीम रेडी आहे. सन्मान्य जय पवार पॅनेलचे थर्ड अंपायर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून रेफर केलं जाईल आणि पुन्हा एकदा DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टम. हृदयाचे ठोके वाढलेत. इट्स अ नॉट आउट. क्लोज. अगदी एका इंचाने हा निश्चित आपण पाहतो. बॉन्ड देखील कॉन्फिडंट होते. बॉन्ड यांना देखील माहिती होतं की मी पोहोचलेलो आहे क्रीज मध्ये आणि त्यानंतर ते तिथेच थांबले. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहा हातात आला बॉल. बॉल हातात आल्यानंतर कॅरी करून तो लावण्यापर्यंत खेळाडू क्रीज मध्ये पोहोचलेत आणि त्यानंतर बेल्स उडाल्या. 21 धावा धावफलकावरती विदाउट लॉस ऑफ एनी विकेट.
रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न फसला जातोय. एक सिंगल. बावीस धावा धावफलकावरती. यावेळेस बॉल बॅटने खेळला अलॉंग द कार्पेट डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करतो. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 1-7 कहाणी आगे, 1-7 कारवा आगे. एक धाव महत्वाचे आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती. एक चांगली सुरुवात झाली आहे शिवतेज बॉईज अनपटवाडीची या संघाची. बॅचेज त्यानंतर अनिकेत यांनी सूर मारलाय. अक्षरशः बॉलला थांबवण्यासाठी मैदानामध्ये डाईव्ह लगावली आणि तो बॉल थांबवण्याचा प्रयत्न चांगला केलाय. मैदानाच्या आतमध्ये हा संघर्ष अपेक्षित आहे. पंचवीस धावा विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. सलामीची जोडी चांगलं कामगिरी करत असताना पाहिला मी ते. चांगली पार्टनरशिप होणं ही देखील महत्वाची गोष्ट असते, जी आपण चर्चा केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. शाई होप आणि त्यासोबत जॉन कॅम्बेल या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी 315 धावांची वन डे क्रिकेटमध्ये पार्टनरशिप केली होती. यावेळेस बॉल हवेमध्ये वन बाउन्स बॉल फील्ड केला जाईल का पाहिजे. क्षेत्ररक्षण खराब. दुजोरा चौकार. बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला गेला, त्यानंतर थोडेसे अडखळले आणि बॉल सीमारेषा ओलांडतो ओव्हर द रोप. गोलंदाज नाराज असेल. चांगला बॉल हाताळला होता, परंतु या 4 धावा मिळतील केतन यांना आणि टीमसाठी देखील महत्त्वाच्या आहेत त्या धावा. आणि या चौकारानं संपूर्ण सामन्यावरती एक मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय आणि मोमेंटम पूर्णपणे आता शिवतेज बॉईज या संघाने मिळवलेला आहे दुसऱ्याच ओव्हरमध्ये. हो फुलटॉस आणि फुलटॉस बॉल वरती मिस झाले. त्यांनी फलंदाज मधली यष्टी वाकवली. फर्निचर डिस्ट्रॉय. जबरदस्त फुलटॉस मैदानामध्ये पाहिला मिळाला आणि त्या फुलटॉस बॉल वरती विकेट आली आहे. महत्वाची विकेट. केतन बॅक टू डग आउट. शफल झाले होते भरपूर आणि त्यानंतर ऑन साइडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता केतनचा. तो केतनचा प्रयत्न फसला आणि त्यानंतर मधली यष्टी अक्षरशः 5 ते 6 फूट दूरवरती फेकून गेली. अशा पद्धतीचा बॉल हाताळला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. लेफ्ट हँडेड बॅटर चिखली गावचे खेळाडू, ज्या खेळाडूची चर्चा आहे, असं चर्चेत असणारे नाव अजय मांढरे. 29 धावा. लास्ट बॉल अजूनही बाकी आहे. निलेश बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. निलेश पोमन यांचा विचार केला तर लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट जास्त मॅचेस खेळत असतात. 29 धावा तो स्कोरबोर्डवरती आहेत. अमित बॉन्ड जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत शिवतेज बॉईज या संघाच्या आशा पल्लवीत आहेत किंवा शिवतेज बॉईज एक कॉन्फिडन्समध्ये आहे, कारण या संघाची बॅटिंग लाईनअप चांगली आहे. शिवतेज बॉईजचा विचार केला तर निखिल तांगडेसारखा एक विस्फोटक फलंदाज देखील 4 नंबरसाठी येत असतो. त्यासोबत अजय मांढरे एका चांगल्या रिदम मध्ये आहेत. फक्त दिशा दाखवली. चांगला बॉल हाताळलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप. क्षेत्ररक्षण थोडंसं गडबड झाली. एक सिंगल मिळते. एक सिंगल मिळून स्ट्राईक स्वतःजवळ ठेवलाय अजय यांनी. 2 षटकांचा खेळ संपला. 30 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल आणि 27 ची गरज. 27 रन्स नीडेड टू विन इन 18 डिलिव्हरीज.
18 बॉल 27 धावा. ओव्हर नंबर 3 इम्पॉर्टंट ओव्हर, महत्वाची ओव्हर आहे आणि त्या ओव्हरमध्ये स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे सतीश यांनी. कॅप्टन आयकॉन प्लेयर आहेत. या ओव्हरमध्ये काय घडेल? राईट लेफ्ट हँडेड बॅटर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अजय आहेत, समोर सतीश आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल डिलिव्हर करतायत. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ रिजनच्या पलीकडे जाणारा भेदक कडक प्रहार. अजय मांढरे यांचा वार, जबरदस्त ब्लास्ट, धमाका षटकार. सतीश यांच्या पहिल्याच बॉलचं स्वागत भव्य केलंय. स्वॅग से किया है सबका स्वागत. हो यावेळेस काय स्ट्रोक केलाय, बॉल दिसलाच नाही. सगळ्यात लांब वरचा षटकार, लांबच लांब दूरच दूर. या खेळाडूच्या रडार मध्ये बॉल आला, स्लॉट मधला बॉल पाठवलाय अगदी रोडवरच्या प्लॉट वरती. काय फटकेबाजी केली जाते. अजय मांढरे नाम लिख लीजिए. चिखली गावचं क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या रणकंदनामध्ये गाजणारं नाव अजय मांढरे. 2 बॉल 2 हिट, सुपर क्लासिकल. शुक्लाजी यावेळेस बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, पकडला जाईल कॅच. 2 षटकार. त्यानंतर मात्र अप्रतिम कॅच कॅरी केला जातोय आणि फलंदाज अजय बाद. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची विकेट, कमबॅक करण्याचा प्रयत्न केला सतीश यांनी देखील. 2 षटकार खेळले गेले, खूप इलिव्हेशन मिळाले. या बॉलच्या पाठीमागं लांबी कमी पडली आणि आता रिक्वायर्ड रन रेट 6चा आणून ठेवला. इतके 2 षटकार जबरदस्त खेळले. 15 बॉल आणि 15ची गरज, बॉल टू रन असं इक्वेशन. पंधरा बॉल येणारे आणि 15 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. बेचाळीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वाची मॅच रंगले. शिवतेज बॉईज वर्सेस शिवतेज बॉईज यांच्या विपक्ष संघ आहे अष्टविनायक वॉरियर्स. स्ट्रोक फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. महत्वाची विकेट, 2 बॉल आणि 2 विकेट. इम्पॉर्टंट विकेट मैदानाच्या आतमध्ये. 14 बॉल आणि 15ची गरज आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता बराच काळ डगआउट मध्ये होते आणि 5 नंबरच्या यासाठी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय ओझरडे गावचे खेळाडू निखिल तांगडे. 14 बॉल 15 धावांची गरज. फिनिशिंग टच कशा पद्धतीचा असेल? सतीश यांनी कमबॅक केलेला आहे, परंतु धावांचा जो ओघ आहे तो धावांचा ओघ देखील मंदावलेला आहे. या 2 षटकारानंतर 2 विकेट आल्यानंतर कॉन्फिडन्स देखील बिल्ड होतोय. राईट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय निखिल तांगडे. सातत्यपूर्व याही खेळाडूची चर्चा या ग्राउंडवरती असते. मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी जाणले जातात स्फोटक खेळाडू आहे. समोर सतीश हा एक मास्टर माइंड खेळाडू. बेस्ट वर्सेस बेस्ट. बॅकफुट वरती आले, कट केला, दिशा दाखवली आहे फक्त आणि दिशा दाखवल्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 के 7 कहाणी आगे. पहिला बॉल फेस करत असताना निखिल यांनी फक्त प्लेस केला, एक सिंगल कंप्लीट केली आणि 13 बॉल येणारे आणि 14 धावांची गरज आहे. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. स्पीडअप घ्या. यानंतरच्या मॅच साठी उपसरपंच 11 भुईंज आणि अनिल स्मृती 11 आणि स्मृती 11 क्षेत्ररक्षणासाठी लगेच तयार राहा. प्लेइंग 11 दोन्ही संघांनी रेडी ठेवा. फक्त प्लेस केला जातोय, दिशा दाखवली आहे
हे सेन्सिबल क्रिकेट आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. एक से भले दो. सतीश निश्चित नाराज असणार कारण एक एक धाव महत्वाची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रिक्वायर्ड रन रेट आता 6चा करंट रन रेट 15चा 12 बॉल येणारे 12 धावांची गरज. अजूनही मॅच संपलेली नाही. अजूनही शर्यत संपलेली नाही. लो स्कोरिंग मॅचेस इंटरेस्टिंग होत असतात. छोटे टोटल पे बडे बॅटल होते रहते हैं. परंतु त्यासाठी विकेटच आता तुम्हाला वाचवू शकते. विकेटसाठीच जावं लागेल. 1 ते 2 विकेट आल्या या ओव्हरमध्ये तर मात्र मॅच इंटरेस्टिंग होईल. परंतु जर विकेट थांबल्या तर मात्र हे दोन्ही खेळाडू इतके प्रतिभाशाली आहेत ते मॅच फिनिश करू शकतात. बॉलिंग ट्रॅकवरती एक अनुभवी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विजय पाटणे अर्थात क्रिकेटच्या पटलावरती त्यांना पोलाक या नावाने ओळखलं जातं आणि पोलाक यांच्या नावावरती देखील एक विक्रम आहे. शॉन पोलाक अर्थात दक्षिण आफ्रिकेचे साऊथ आफ्रिकेचे जबरदस्त वेगवान गोलंदाज. ज्या खेळाडूनं सर्वाधिक जास्त मेडन ओव्हर डिलिव्हर केल्या असे शॉन पोलाक आणि त्यांच्याच नावाची या ठिकाणी टोपण नावाची उपाधी दिलेली आहे विजय पाटणे यांना. स्टोक फसला. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 11 बॉल येणारे 11 धावांची गरज आहे. प्रत्येक रन प्रत्येक बॉल महत्वाचा. निखिल 2 बॉल फेस करून 2 रन बनवलेले आहेत. तर अमित बॉन्ड सलामीला आलेत आणि सलामीला येत असताना त्यांच्या माध्यमातून साथ दिली गेली खास करून केतन यांना आणि तदनंतर अजय यांना देखील. परंतु मैदानाच्या आतमध्ये अजूनही तग धरून उभे आहेत. पाय रोवून उभे आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबेल बदल केले जात आहेत. हर छोटा बदलाव बडी कामयाबी का हिस्सा होता है आणि ते छोटे छोटे बदल. फाईन लेग थर्ड मॅन क्लोज आणलेत. हो 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 बॅटची स्ट्रॉंग एज होती. निश्चित एज होती. परंतु कॅच ड्रॉप. चांगला बॉल हाताळलाय. अंडर प्रेशर सिच्युएशन मध्ये देखील प्रेशर क्रिएट करण्याचं काम सतीश यांनी केलंय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉल प्रत्येक रन महत्वाचे. विजय मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती. पोलाक नावाला साजेशी गोलंदाजी करतायत. जे टोपण नाव दिले जी उपाधी दिली त्या पद्धतीची. 2 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी. 2 बॉल मध्ये केवळ एकच धाव सर दिलेली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बरेचसे फेरबदल पाहायला मिळत आहेत. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. डीप लॉंग ऑन आहे. ओ यावेळेसचा बॉल शफल केला. ऑन साइडला खेळला. भिरकावून दिलाय आणि पंचांचा इशारा येतोय. इट्स अ विकेट. ओ युटी आउट. फलंदाज बाद. एका क्षणाला वाटला हा बॉल ऑन साइडला मोठा स्ट्रोक येईल परंतु विकेट आल्यानंतर आता जल्लोष केला जातोय मैदानामध्ये. सुपर क्लासिकल मॅच चालू आहे. प्रत्येक रन प्रत्येक धाव महत्वाची झाली. बॉल टू रन असताना मोठा स्ट्रोक खेळण्याचा मोह आवरला नाही आणि या ठिकाणी अमित बॉन्ड परतीच्या दिशेला महत्वाची विकेट. 9 बॉल 11ची गरज. त्याच पद्धतीनं या ठिकाणी शुभागमन होत आहे. सचिन मानकुमरे यशस्वी उद्योजक आपलं मनापासून स्वागत. 9 बॉल आणि 11ची गरज आहे. अजूनही मॅच कुठेही गेलेली नाहीये. मॅच ऑन दोन्ही संघांसाठी. अष्टविनायक वॉरियर्स या संघाचं कौतुक करावं लागेल. एका क्षणाला 12 बॉल 12 अशी मॅच होती आणि तिथून आता 9 बॉल 11 अशी मॅच आलेली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत सागर. त्यांनी शेवटचं षटक डिलिव्हर केलं. ऑलराऊंडर खेळाडू आहेत समोर पोलाक. सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत.
आडवा बॅटनं स्ट्रोक केला. मिड विकेट रिजन मध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न पुरेपूर केला जाईल. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदून हे सेन्सिबल क्रिकेट आहे. मोठा स्ट्रोक खेळण्यापेक्षा चौकार खेळून धावफलकाला आकार आणण्याचं काम केलं गेलं सागर यांच्याकडून. कारण ज्या पद्धतीने कालची मॅच देखील पाहिलं, जो खेळाडू येत होता तो षटकारच खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि षटकार खेळण्याच्या प्रयत्नामध्ये 9 विकेट वाई सिटीच्या गेल्या आणि सामना गमावला. इथे देखील आपण पाहिलं अमित बॉन्ड यांना षटकार खेळण्याचा मोह आवरला नाही आणि ते विकेट देऊन बसले. मात्र सागर यांनी चौकार खेळलाय, गॅप शोधलाय. 50 धावा पूर्ण धावफलकावरती. यावेळेसचा बॉल फुल टॉस आहे, आडवा बॅटने खेळलाय, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. थर्ड अंपायर टीम या ठिकाणी रेडी आहे. बीमर साठी या ठिकाणी अपील केलं जात आहे. काय डिसिजन? येस, फायनल डिसिजन होतोय पंचांचा. इट्स अ नो बॉल. फ्री हिटचा बॉल असेल. पंचांच्या भूमिकेमध्ये चांगलं काम पाहायला मिळत आहे. 3 पंच आपल्याला लाभलेले आहेत. जय पवार पॅनेल जे खास मुंबईवरून या ठिकाणी दाखल झालेलं आहे वाई प्रीमियर लीग साठी. 8 बॉल आणि 5 ची गरज. नो बॉल, पुढचा बॉल फ्री हिटचा. स्ट्राईक वरती निखिल. हो हो हो, चांगला बॉल. स्लोअर 1 कटर बॉल. डॉट बॉल येतोय. 7 बॉल आणि 5 ची गरज आहे. अजूनही मॅच ऑन दोन्ही संघांसाठी. जबरदस्त मॅच चालू आहे आतापर्यंत. निखिल यांची बॅट अजूनही तळपलेली नाहीये आणि समोर जर आपण पाहिलं तर पोलाक यांनी एक कामगिरी चांगली केलेली आहे. एक अतिरिक्त बॉल आला जरूर, परंतु तरी देखील धावफलकाला जास्त पुढे जाऊ दिलेलं नाहीये. 7 बॉल 5 ची गरज. पुन्हा एकदा यावेळेसचा बॉल अपील केलं जाईल जरूर, परंतु डॉट बॉल हे देखील इम्पॉर्टंट आहे टीमसाठी. चला स्पीड घ्या. पंचांचा इशारा येतोय. इट्स अ विकेट. OUT आउट. फलंदाज बाद. 6 बॉल आणि 5 ची गरज. मॅच ऑन आहे. दुनिया मैदानाच्या आतमध्ये काय संघर्ष चालू झालेला आहे. जबरदस्त मॅच. विकेट येते. निखिल तांगडे बॅक टू डगआउट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो. अपील केलं, अपील उचलून धरलं. रिव्ह्यूच्या माध्यमातून आपण पाहिलं. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 6 बॉल आणि 5 ची गरज आहे. अष्टविनायक वॉरियर्स वर्सेस शिवतेज बॉयज. मंगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती रोहित बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. बॉलिंग का बॅटिंग? आणि बॉलिंग करता बॅटिंग वाला काय वर सागर आहे. रोहित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, जो बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 6 बॉल आणि 5 ची गरज आहे. एका बॉलवरती सागर यांनी चौकार देखील खेळलाय. महत्वाची मॅच आहे. लो स्कोरिंग मॅचेस इंटरेस्टिंग होत असतात. छोटे टोटल पे बडे बॅटल होते रहते हे. पहिला बॉल खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांसाठी. 5 विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये घेण्यामध्ये यश मिळाले. 6 बॉल आणि 5 ची गरज.
6 बॉल आणि 5. राईट आर्म अराउंड द विकेट. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस बॉल आडव्या बॅटने खेळला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यस नो वेट. त्यानंतर विकेट. 5 बॉल 5 ची गरज. जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालली, एक चांगली जुगलबंदी. सागर यांनी स्वतः त्या दिशेला थांबवलं आणि त्यानंतर विकेट आलेली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच न सोडणारा संघ म्हणून अष्टविनायक या संघाकडे पाहिलं जात आहे आणि सतीश यांनी तो कारनामा केला. परंतु समोर गोलंदाज देखील तितकाच आहे. सागर यांचा विचार केला तर एक चौकार जरूर खेळलाय. प्रेशराइज सिच्युएशन आहे दोन्ही खेळाडूंसाठी, दोन्ही संघातल्या. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. 5 बॉल आणि 5 धावांची गरज. सुपर क्लासिकल इम्पॉर्टंट मॅच. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगते. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट महत्वाची ठरते. हेच WPL चा थरार आहे. प्रत्येक अगदी आपण पाहू शकतो हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध झालेत 5 दिवस. काही प्रेक्षक असं म्हणतात 1 तास मॅच बघून येऊ, मैदानाच्या आतमध्ये येतात, अजून बघू, दुसरी तिसरी आणि संध्याकाळपर्यंत इथेच असतात. असा तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. सर्वांनीच प्रेम केले या खेळावरती. जबरदस्त मॅचेस पाहायला मिळतात. प्रेक्षकांनी प्रेम केले खेळाडूंवरती, प्रोत्साहित केले जाते. 5 बॉल आणि 5 धावांची गरज. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, काच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता, मेहनत करने से होती है मुश्किलें आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. महत्वाचा बॉल. यावेळेचा बॉल टप्पा पडतोय, अतिरिक्त उंची, वाईड बॉल. चला वाईड साठी आयोजन समितीची चर्चा करा. अंपायरचा फायनल डिसिजन आहे. फक्त पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, खेळाडू कुठलाही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. वाईड साठी तुम्ही बीमर साठी आणि कॅच साठी चला. मैदानाच्या आतमध्ये कुणी येणार नाही, कोणताही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये येणार नाही, ही नोंद घ्या. एक चांगली टुर्नामेंट मैदानामध्ये पार पडते. वाई प्रीमियर लीग मंत्री चषकचा दर्जेदार पर्व. फायनल डिसिजन जो आहे तो मान्यच करावा लागेल. मैदानामध्ये कुणीही येऊ नका प्रेक्षक. पाच बॉल आणि 4 धावांची गरज आहे. मॅच ऑन. 5 बॉल इम्पॉर्टंट, 4 धावांची गरज. जबरदस्त मॅच. पहिल्या दिवसामध्ये देखील अशीच मॅच रंगली. 6 बॉल 11ची मॅच 1 बॉल 3 वरती आली आणि ही देखील मॅच 6 बॉल 6ची मॅच कुठे जाते. 12 बॉल 12 वरून 6 बॉल 5 त्या 5 बॉल 4 वर आली. टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळा. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट. 1 के साथ कहानी आगे.
एका धावेसाठी संघर्ष करायला लागतोय. जबरदस्त मॅच मैदानामध्ये. कंपल्सरी चेसा स्पर्धेचा नियम आहे. 4 बॉल आणि 3 ची गरज. सुपर क्लासिकल मॅच. जबरदस्त सामना. चला स्पीड घ्या. क्रुशल मुवमेंट आहे. तुम्हाला वेळ दिलेला जरूर आहे परंतु स्पीड देखील घेणं गरजेचं आहे. 4 बॉल आणि 3 ची गरज. अष्टविनायक वॉरियर्स वर्सेस शिवतेज बॉयज. प्लेस करण्याचा प्रयत्न. एक सिंगल तर कंप्लीट केली. कव्हर कोणी नाहीये आणि तो थ्रो थांबवला कारण सतीश यांना माहिती आहे ओव्हर थ्रो महागात पडू शकतो आणि म्हणूनच एक सिंगल. 3 बॉल आणि 2 ची गरज. सुपर क्लासिकल मॅच. एका धावेसाठी मैदानामध्ये संघर्ष. काळ कसोटीचा दोन्ही संघांसाठी. हृदयाचे ठोके वाजलेत. 3 बॉल आणि 2 परंतु काय जबरदस्त कमबॅक केला. एकदा प्रेक्षकांनो ही मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्यांनी दोन्ही संघांना देऊया प्रतिसाद. काय संघर्ष केला या खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 2. वाईचे प्रेक्षक, दर्दी प्रेक्षक आपल्या गावचा खेळाडू आहे, आपल्या भागातला खेळाडू आहे, कुठला खेळाडू आहे हे पाहत नाहीत. ज्या खेळाडूचा चांगला खेळ आहे त्या खेळाडूला निश्चित प्रोत्साहन देत असतात. आणि कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलं. आजच्या दिवसामध्ये अनेक प्रेक्षकांनी या ठिकाणी खेळाडूंना बक्षीस रूपी कौतुकाची थाप दिलेली आहे. 3 बॉल आणि 2. जबरदस्त मॅच. आता 3 बॉल 2 म्हटल्यानंतर एक्स्ट्रा धावा दोन्ही संघांना आठवत असतील. ज्या भीमरच्या धावा आल्या, ज्या व्हाईट बॉलच्या आल्या, त्याच धावा दोन्ही संघांना आठवत असतील. अजित पेटकर यांच्या माध्यमातून विकेटसाठी देखील इनाम आलेला आहे 500. 3 बॉल आणि 2 ची गरज आहे. समोर स्ट्राईक वरती फलंदाज. यावेळेसचा बॉल हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही पंचांचा इशारा येतोय. इट्स अ नो बॉल. इट्स अ 1 बाउन्स आणि त्यानंतर नो बॉल येतोय. चला स्पीड घ्या. अतिरिक्त उंचीचा बॉल. नो बॉलचा इशारा. 3 बॉल आणि 1 धावेची गरज आहे इथून पुढे. चला स्पीड घ्या. मॅच स्टार्ट ठेवा. पहिला 1 बाउन्स दिला होता. ज्या वेळेस व्हाईट बॉल आला त्यावेळेसच आपण पहिला 1 बाउन्स आला होता आणि त्यानंतर अतिरिक्त उंचीचा बॉल आला आणि नो बॉल आलाय. 3 बॉल 1. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटच्या बॉलवरती सुपर हिट करण्याची संधी. मंकडिंग करण्याचा प्रयत्न. प्रेशर पहा. दिनू मंकड यांनी सर्वाधिक पहिल्यांदा मंकडिंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर दिनू मंकड यांच्याच नावावरून त्या विकेटला मंकडिंग असं नाव ठेवण्यात येतं. एका धावेचा प्रयत्न आहे आणि फ्री हिटच्या बॉलवरती मात्र मैदानामध्ये जुगलबंदी रंगली आहे. 2 बॉल अजूनही. जबरदस्त मॅच मैदानामध्ये. वड मॅच यार. 2 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसा स्पर्धेचा नियम. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. दोन्ही संघांच्या पाठीराख्यांचे, संघ मालकांचे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. बीपी देखील वाढलाय. काय मॅच घडतीये, काय मॅच रंगलीये. एका क्षणाला असं वाटलं की हा सामना शिवतेज बॉयज सहजरित्या पुढे नेईल परंतु सामन्यानं पुरेपूर युटर्न घेतला नाही तर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष केला शिवतेज बॉयजच्या संघानं. आणि त्यानंतर या क्रिकेटचा खेळ असाच आहे. सरड्यापेक्षा भयानक रंग बदलणारा खेळ कुठला तर क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्सी. अनिश्चितता निश्चित आहे. 2 बॉल 1. यावेळेस बॉल आडव्या बॅटने केला ऑन साइडला. 1 धावेची गरज असताना मॅच फिनिश. दोन्ही स्टाईल मॅच फिनिश केली जाते. शिवतेज बॉयज या संघाचं मनापासून अभिनंदन. परंतु कौतुक असेल टीम अष्टविनायक वॉरियर्स या संघाच्या संघर्षाचा हा सामना रंगला आणि मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूंच्या माध्यमातून. चला स्पीडअपली मॅच यानंतरची चालू होईल आणि सर्वच खेळाडूंना आजच्या दिवसामध्ये चांगल्या मॅचेस रंगत आहेत. सर्वच खेळाडूंना मी विनंती करेन मी ॲग्रेशन असतं प्रत्येकाला माहिती आहे. प्रत्येका आपण निश्चितपणानं जिंकण्यासाठीच खेळत असतो परंतु आपण खेळपट्टीचा देखील आणि त्याचप्रमाणे सर्वांचाच सन्मान करूया. हे क्रिकेट आहे. सन्मान करणं ही देखील एका चांगल्या खेळाडूची ओळख असते.
क्रिकेट आपल्याला हे शिकवतं, शिस्त पाळायला शिकवतं आणि निश्चितपणानं सतीश सनस यांचं देखील कौतुक असेल. चांगल्या पद्धतीनं मॅच रंगवली आणि सामन्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. अगदी 12 बॉल 12 वरून मॅच 6 बॉल 5 वरती आणली गेली. यानंतरची महत्वाची मॅच, जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगणार आहे. उपसरपंच शुभम अण्णा पवार 11 भुईंज वर्सेस अनिल स्मृती 11 पसरणी. चला, उपसरपंच 11 12th मॅन अजूनही हजर नाहीये.